ठिकाणी पाहू शकाल विकेट आली आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेले 2 धावा आणि 2 धावसंख्येवरती हा पहिला विकेट आलाय. 2 संघ एकाच गावातील आणि खरं तर ज्या वेळेला एका गावातले 2 संघ आमने सामने असतात ना तर मग ती मैत्रीपूर्व लढत म्हणून संबोधली जाते. कारण जिंकणारा संघ देखील आपलाच असतो आणि पराभूत होणारा संघ देखील आपलाच असतो. संघाचं नाव जरी वेगवेगळं असलं तरी गावाचं नाव मात्र एकच असतं. इथे आई गावदेवी वडवली आहे, दुसऱ्या बाजूने जय बजरंग वडवली आहे, परंतु विजय हा गावाचा असेल, वडवलीकरांचा असेल. टीमची धावसंख्या 2. नीरज माळी चांगली गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर जतीन भोईर आलाय मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरिता. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल, आखूड टप्प्याचा बॉल, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. तब्बल एकंदरीत पाहू शकाल 8 धावा धावफळकावरती आहेत. अखूड टप्प्याचा बॉल होता, चांगल्या पद्धतीने त्याला हुक केला 6 धावांसाठी. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेला एलिव्हेशन नाहीये, इनफिल्डच्या आतमध्ये एक सिंगल धावी ते मात्र मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा धावफळकावरती पाहतोय. पंकज वारगडीची विकेट आल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जतीनला पाठवला आणि जतीनने चांगली कामगिरी संपन्न केली आहे. या सामन्यांचा आनंद घेताना आमचे मान्यवर या व्यासपीठावरून. खरं तर या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये कुकसे बोरिवली हा संघ इथे विजयी झाला. आज कोणता भाग्यवान संघ असेल. षटकातला पुढचा बॉल, हो यावेळेला फ्लिक केलाय. फुलर लेनचा बॉल होता, बॅटचा फ्लो ओपन केलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी ठिकाणी पाहू शकाल अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सन्माननीय कार्यसम्राट आमदार शांतारामजी मोरे साहेब या भिवंडी मतदारसंघामध्ये अनेक विकसनशील कामं त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. मग अंतर्गत रस्ते असतील, शेतावर जाणारे रस्ते असतील, जोड रस्ते असतील, भाटबंधारे असतील आणि अनेक विकसनशील कामं त्यांच्या माध्यमातून होत असतात. शैक्षणिक क्षेत्रात देखील चांगला ठसा उमटवणारं हे व्यक्तिमत्व, गोरगरिबांच्या हाकेला धावणारं हे व्यक्तिमत्व आणि म्हणून तर अगदी 3 वेळा लोकांनी त्यांची निवड केली. हायट्रिक आमदार म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि हायट्रिक आमदार चषक थोड्याच दिवसामध्ये आपल्या भेटीला येईल आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचेच सुपुत्र आदरणीय अजयदादा मोरे हे साहेब देखील विकसनशील कामं करत असतात. 5 तारखेपासून ही स्पर्धा सुरू होईल वडवली नगरीमध्ये आणि निश्चितपणाने भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अजयदादा मोरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि युवा नेतृत्व आहे आणि नक्कीच युवकांना कुठेतरी स्थान मिळणं गरजेचं आहे. अजयदादा मोरे देखील प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण त्यांना पाहत असतो. सगळ्याच गोष्टी पैशाने खरेदी केल्या जात नाहीत, परंतु तुम्ही ज्या वेळेला एखाद्याच्या सुखादुःखात जातात ना ते खूप महत्वाचं आहे आणि ते अजयदादांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलंय. रोहन माळीला आणलाय, फुल टॉस होता, एलिव्हेशन नाहीये, मिस टाइम स्ट्रोक आहे. ओहो काय कॅच पकडलाय, कॅच ऑफ द टुर्नामेंट, ऑड कॅच, कमालीचा जेल. रोहन माळीने टिपलाय, फलंदाज जतीन बाद. सुरेश म्हात्रे बाळ्या मामा 1 नंबर. सुरेश म्हात्रे, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. इथून मात्र विकेट मात्र पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेली आहे. 13 धावा धावफळकावरती आहे. जतीनची विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती. स्वतः गोलंदाजानं चेंडू हाताळला, उलटच्या दिशेनं येणं, झेल टिपणं, खूप महत्वाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. न्यू बॅटर हर्षल अंदाडे आलाय, मागील मॅचचा हिरो. अगदी पाहिलं तरी एकाच गावातील 2 संघ बिलॉंग करतायत. ना नावासाठी ना पैशासाठी आम्ही खेळतोय, आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. वडवलीकरांचा जल्लोष या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 13. दुसरी विकेट जतीन थाळकीची आली. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरिता आपण हर्षल अंदाडे या फलंदाजाला पाहतोय. आता 2 सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एक छोटा भाऊ एक मोठा भाऊ. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात 13. जतीन बाद झाला आणि त्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आपण हर्षलला पाहतोय. पहिल्याच बॉलवरती रोहन माळीने विकेट टिपलाय, चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय.
नेक्स्ट बॉल. यावेळीचा बॉल देखील पहिला तर दर्जेदार बॉल आहे. स्विंग अँड मिस. चेंडूवरती नजर नव्हती आणि तिथून मात्र डॉट बॉलची समाप्ती होती आहे. ग्रामीण भागातलं हे जबरदस्त मैदान, चांगली खेळपट्टी, चांगलं मैदान उपलब्ध करून दिलं आणि नक्कीच आमदार साहेबांच्या माध्यमातून कांदळी ग्रामस्थांना देखील लवकरच मैदानाची उपलब्धता होईल. जागा देखील उपलब्ध आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी देखील उपलब्ध होणार आहे आमदार फंडातून. कांदळी ग्रामस्थांचं देखील मैदान पुढच्या वर्षी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र बॉलला टॅप केलाय, एक सिंगल इथे मात्र पूर्ण केलंय. अगदी पाहिल्यानंतर मग कांदळी गावाच्या बाजूला एक नदी आहे आणि नदीच्या बाजूला एक सुंदर मैदान होऊ शकेल, जिथे वापे गाव असेल, दुधनी गाव असेल, कांदळी गाव असेल, मैंदे गाव असेल, अनेक गावांचं मिळून तिथे एक मैदान होऊ शकेल इतकी जागा त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि निश्चित आमदार साहेबांनी शब्द देखील दिलाय की त्या ठिकाणी मी निधी उपलब्ध करून देईन. त्यासाठी एकदा साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आणि नक्कीच ते मैदान पुढच्या वर्षी आपल्या भेटीला येईल. कारण या भागामध्ये पाहिलं तर कमी मैदाने आहेत आणि 4 ते 5 गावां मिळून जर एक मैदान होत असेल तर सर्वांसाठी सोयीस्कर आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती आहेत 14. कारण तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये जा, प्रत्येक गावाला मैदान आहे, परंतु आपल्या भिवंडी ग्रामीण मध्ये खूप अशी कमी गावे आहेत की त्यांना मैदाने नाही आहेत आणि साहेबांनी तो शब्द मनावरती घेतलाय आणि नक्कीच पूर्ण देखील केला जाईल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 14. षटकातला पुढचा बॉल. ओ बिग हिट, मिडल ऑफ द बॅट. उंची गाठली आहे आणि लांबी गाठली नव्हती. अभिजित अंदाडे जाईल डगआउटला. निश्चितपणाने इथे मात्र विकेट आलाय. फलंदाज अभिजित अंदाडे इथे मात्र निराश पावलाने माघारी झालाय. ज्या दिवशी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला ना, त्यावेळेला मात्र आपण स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देखील वाहिली आणि त्यानंतर या स्पर्धेला सुरुवात केली आहे. गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारा नेता आज आपल्यातून निघून गेलेला आहे. खरं तर अशा नेत्यांची गरज आहे आपल्या भारत देशाला, परंतु जो कर्तृत्ववान असतो ना त्याला नेहमीच देव आपल्यापासून हिरावून घेतो. आणि स्वर्गीय अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, काळाने त्यांच्यावरती झडप घातली, ते आपल्यातून निघून गेले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली या स्पर्धेमध्ये. आणि आता पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या स्पर्धेच्या निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 14 धावा धावफळकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होईल. काही कमालीची गोलंदाजीचा प्रवास राहिलाय जय बजरंग वडवली या संघाचा. कारण या टीम मध्ये आज भावेश नाहीये, या संघामध्ये आज मयूर नाहीये, तरी देखील चांगला परफॉर्मन्स या संघाचा आतापर्यंत राहिलाय. नीरज माळीने जबाबदारी घेतली, वैभव आहेत. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती 14. शेवटचा बॉल शिल्लक आहे, फक्त 1 धाव या गोलंदाजाने खर्च केली आहे. लाजवाब गोलंदाजी बारक्याची. शेवटचा अंतिम बॉल. यावेळेला मात्र पाठलाग केलाय, आउट ऑफ द पिच, खेळपट्टीच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांचा नोचा इशारा आलाय. 1 धाव तर मात्र मिळेल, 1च धाव मिळेल. 1+1 एकंदरीत धावा मिळतील त्या 2. येणारा चेंडू असेल फ्रीडचा. अवे फ्रॉम द बॉडी शेअरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवला गेला होता. 16 धावा धावफळकावरती आणि त्याचनंतर येणारा बॉल असेल फ्रीडचा. शेवटचा बॉल थोडासा खराब पद्धतीने हाताळला रोहनने. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अनेक ठिकाणी स्पर्धा देखील सुरू आहेत आणि या भागामध्ये नव्हे तर पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात ना, मग तिथे आमदार साहेबांची आपण नेहमीच उपस्थिती पाहिली आणि त्यानंतर सहकार्य देखील पाहिलंय. रोहन माळीचा शेवटचा बॉल असेल हर्षल अंदाडेसाठी. ओहो, यावेळेला मात्र पाहू शकाल षटक समाप्तीचा इशारा. रायझिंग अँड सरप्राइझिंग 2 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 16. या अगोदरचे 2 सामने आपण पाहिले ना ते देखील लो स्कोरिंगचे झाले आणि इथे देखील पाहिलं ना तर मग लो स्कोरिंगचे सामने आपण पाहतोय. आपल्या मुख्य मंचावरती आपण पाहू शकाल आदरणीय मोरे साहेब आहेत. त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सर्व करता धरता नेहमीच ज्यांचं पाठबळ असतं रवींद्र पष्टे साहेब, त्यानंतर अजयदादा मोरे, त्यानंतर रघुनाथजी पांढरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर
जयेश दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत, विनीत नाईक आहेत. या सर्वांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. रघुनाथ दादा पांढरे म्हटलं तर या विभागातले एक गोड व्यक्तिमत्व जे शेडगाव गावचे आहेत आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विकसनशील कामं आपण या परिसरामध्ये पाहत असतो आणि सदैव साहेबांच्या सोबत असे व्यक्तिमत्व. अगदी पाहिलं तर अगदी पहिल्यापासून आतापर्यंत रघुनाथ दादा पांढरे यांनी आमदार साहेबांना साथ दिलेली आहे आणि ते गरजेचं आहे. कारण एखादा व्यक्ती जर तुमच्यासाठी सर्वस्व अर्पण करतो तर मग त्याच्या सोबत राहणं कधीही चांगलं आणि ते कर्तव्य रघुनाथ दादा पांढरे यांनी जरूर पूर्ण केलंय. या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 16 धावा या धावफलकावरती जोडल्या गेलेत. 12 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा किती येतील आई गावदेवी वडवली संघ. अगदी पाहिलं तर अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद जरूर घेत असतील. आज वडवली गाव अख्खा टीव्ही समोर असेल, मोबाईल वरती असेल, कारण एका गावातले हे 2 संघ आमने सामने आहेत. संजय दादा वारगडे असतील, विशाल दादा गोंधळे असतील, आमचे गोतारणे सर असतील, ऍडव्होकेट शशिकांत दादा गोतारणे असतील, अनेक मान्यवर या जरूर या सामन्याचा आनंद घेत असतील आणि सर्वांचं वडवली ग्रामस्थांचं या युट्यूबच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता सूरजला आणलाय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय हर्ष. मिथुलेशसाठी स्लॉट मध्ये होता, पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये. मनगटी ताकद, मनगटी पॉवर, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. नाव आहे मिथुलेश वारगडे. ठोकलाय षटकार. जिम करणं गरजेचं आहे. इथे मात्र टायमिंग कमी परंतु ताकद जास्त होती आणि ही मनगटी पॉवर दाखवली आहे फलंदाज मिथुलेशने. 6 धावेने टीमची धावसंख्या 22. ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. चला चुना चेंडू द्या. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय सूरजचं, परंतु इथून मात्र कमबॅक करावं लागेल सूरजला. स्लॉट मध्ये बॉल होता, तो पाठवलाय दुसऱ्या प्लॉट मध्ये. नक्कीच अजयदादा मोरे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर एक शांत संयमी व्यक्तिमत्व आहे अजयदादा. खरं तर भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून विकसनशील कामं त्यांच्या माध्यमातून होत असतात आणि अजयदादा मोरे असं व्यक्तिमत्व आहे ना, तुम्ही रात्री बेरात्री कधी या व्यक्तिमत्वाला कॉल करा, तुमचा कॉल जरूर उचलला जाईल आणि हक्कासाठी लढणारा हा युवा नेता आपण या मंचावरती पाहतोय अजयदादा मोरे. वडिलांचा वारसा पुढे घेऊन चाललेत, त्यांना देखील मनापासून धन्यवाद असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती धावा जोडल्या गेलेत. 22 धावा. राईट आर्म राऊंड द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची होईल समाप्ती. कमबॅक करणारा बॉल या ठिकाणी सूरज माळीने हाताळलाय. धावसंख्या आपण पाहतोय 22. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल. कांदळी ग्रामस्थाने भरवलेली स्पर्धा, ही स्पर्धेला तब्बल 31 वर्ष पूर्ण झालेत. खरं तर एवढं कोणाच्या नशिबी नसतं, परंतु कांदळी ग्रामस्थाने ते करून दाखवलंय आणि आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की कांदळी गावामध्ये कुठल्या प्रकारचा वादविवाद झालेला नाही. या स्पर्धेमध्ये ऍक्शन थ्रो गोलंदाजी इथून बंद केली गेली या भिवंडी तालुक्यातील, म्हणून या गावामध्ये खेळण्यासाठी अनेक इच्छुक संघ आपण नेहमीच पाहिलेत. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. हो जबरदस्त बॉल. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज सांगतोय ज्या ताळमीमध्ये तू खेळायला शिकलायस ना, त्या ताळमीमध्ये मी देखील गोलंदाजी करायला शिकलोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु त्यानंतरचे 2 बॉल डॉट काढले सूरजने. ठोसा ठोसा प्रत्युत्तर दिलं जात आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडलेत 22. षटकार आल्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी आपण पाहतोय. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने. ओहो, रायझिंग अँड सरप्राइझिंग, कमालीची गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर सूरज ने मात्र चांगली गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 22. अटीतटीचा सामना. इथे तर जिंकला तर क्वालिफायरचं तिकीट मिळेल आणि पराभूत झाला तर मग घरच्या परतीच्या प्रवासाला जावं लागेल. रफ अँड टफ सामना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावामध्ये दोन्ही संघाकडून संघर्ष पाहायला मिळतोय.
षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने. ओहो, यावेळी बॉल देखील देह एष्टीवरती आदळ आणि डॉट बॉलची समाप्ती. कमालीची गोलंदाजी. षटकार आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव येईल असं वाटलं होतं, परंतु आत्मविश्वासाने इथे गोलंदाजी केली आहे. लाजवाब कामगिरी सूरज माळीची आपण पाहतोय. संघांची नावं जरी वेगवेगळी असतील परंतु गावाचं नाव एकच आहे आणि भिवंडी तालुक्यामध्ये वडवलीकरांचा नेहमीच बोलबाला राहिलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफळकावरती आहेत 22. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय मितुलेश वारघडे. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर स्ट्रगल करतोय. फुलटॉस टर्न केला ऑन साइडला. फ्लॅट षटकार. बॉलला पाठवलाय 7 धावांसाठी षटकार. नो बॉलचा इशारा येईल पंचांकडून. बिमर की बिमारी अगदी कमरेच्या वरच्या बाजूने आहे, त्याचमुळे 7 धावा इथे मिळतील आणि या 7 धावीने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली जाईल. 29 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे, त्यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करूयात. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थित मान्यवर आहेत ज्यांनी तब्बल 3 वेळा आमदार पद हे भूषविलं आणि मोठ्या संख्येने या हंगामामध्ये पाहिलं तर तब्बल 59,000 विजय प्राप्त करणारे हे व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्रातला 7वा असा आमदार आहे की त्यांनी 59,000 विजय प्राप्त केलाय. अख्खी हिस्ट्री साहेबांची तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. टीमची धावसंख्या धावफळकावरती पाहिली तर 29. फ्रीटचा बॉल आणि शेवटचा बॉल मात्र फ्रीटचा आहे. जल्लोष करून काही चालणार नाहीये आणि इथून मात्र पाहू शकाल आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होईल. धावसंख्या 30 धावा या धावफळकावरती पाहायला मिळतील. फ्रीट कंटिन्यू असेल कारण बॉल फ्रीटचा होता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मैदानामध्ये उतरतो ना त्यावेळेला मात्र मित्र नसतो, मात्र फक्त खेळ दाखवायचा असतो आणि वडवलीकर तेच करतायत दोन्ही बाजूने. मैदानाच्या बाहेर दोस्ती, मैदानात दोस्ती नाही. 30 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल आहे, फ्रीटचा बॉल आहे. सूरज माळी सामना करेल मितुलेश वारघडे. आणि या वेळेला बॉलवरती आक्रमण चढवलं गेलंय. 36 धावा धावफळकावरती आणि या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट दमदार आमदार विकासाचे वारे शांताराम मोरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. महिंदे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय रवींद्र पष्टे साहेब यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. टाळ्यांनी करूया स्वागत आणि सन्मान. आदरणीय मोरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भिवंडी ग्रामीणचे कार्यसम्राट दमदार आमदार शांतारामजी मोरे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केलाय. त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे असे आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय अजयजी मोरे साहेब, जितेश पष्टे माजी अध्यक्ष या ठिकाणी ओमसाई क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या शुभास्ते आपण करूयात शुभ सन्मान अजय दादा मोरे यांचा. एक युवा नेतृत्व खानिवली गावचे सुपुत्र सन्माननीय आमदार साहेब यांचे सुपुत्र अजय दादा मोरे यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. या स्पर्धेची गोड आठवण सन्मानजींना मायेची श्वाल पुष्पगुच्छ देऊन करूया सन्मानित. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय जयेश दादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. भाई पष्टे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्माननीय जयजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. जयेश दादा जाधव आपल्यामध्ये उपस्थित, त्यांचा शुभ सन्मान भाई पष्टे लेजंड क्रिकेटर टीम कांदळी यांच्या वतीने आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत. त्यानंतर पुढील सन्मान करण्याकरिता मी आमंत्रित करतोय आदरणीय माननीय श्री रघुनाथजी पांढरे साहेब आणि यांचा सन्मान करतील जगदीश पष्टे यांच्या वतीने. यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. रघुनाथजी पांढरे साहेब खरं तर चर्चेतलं व्यक्तिमत्व या विभागातील आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत.
त्यानंतर पुढील सन्मान करत आहोत विनीत नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. चंद्रकांत काटेसकर सर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते विनीत नाईक यांचा सन्मान करायचा आहे. चंद्रकांत गुरुजी यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होईल, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदर्श शिक्षक वृंदावन आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण विनीत नाईक यांचा करूयात शुभ सन्मान. पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. उदयसिंग पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी नरेश पष्टे सर यांच्या शुभ हस्ते होईल. आणखीन एक गुरुवर्य आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस जनतेचे रक्षक आणि सतत आमदार साहेबांसमवेत आपण ज्यांना पाहत असतो असं उदयसिंग पाटील आपल्या समवेत उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी मी पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईन. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. तत्पूर्वी आमदार साहेबांच्या माहितीसाठी आपण येण्या अगोदर ग्रामस्थ मंडळ कांदळीने एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला सांगितलं होतं की इथे मैदानाचं क्रीडांगण उभा करायचं आहे, त्याकरिता निधीसाठी आपल्यासाठी अपेक्षा केली जाते, त्याबद्दल आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. तुम्ही मैदान बघून ठेवा, मी निधी देतो. धन्यवाद. आज या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय, नक्कीच जरूर तो पुढच्या वर्षी पूर्ण केला जाईल, कारण या ठिकाणी क्रीडांगणाची आवश्यकता आहे. साहेबांनी नक्कीच सांगितलंय तुम्ही जागा बघा, निधी मी आणतो. धन्यवाद असेल साहेब आपल्याला. या ठिकाणी एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सर्व मान्यवरांसमवेत कमिटी मेंबर्स फोटोशूट करताना आपण पाहू शकाल. खरं तर ही स्पर्धा ही मानाची सन्मानाची स्पर्धा आहे भिवंडी ग्रामीण मधील, आणि त्याच्यामध्ये एक गोड आठवण आमदार साहेब यांच्या समवेत आपण ही गोड क्षण पाहतोय. संपूर्ण केव्हीपीसी चे सदस्य मंडळी आणि त्याचनंतर आमदार साहेब. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला मनापासून आभार आपले. आणि नक्कीच आमदार चषक देखील आपल्याच लवकर भेटीला येईल. 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान वडवली नगरीमध्ये या स्पर्धेचं आयोजन असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती आहेत 36, आणि त्याचनंतर आपण पाहिलं ना तर मग पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले वैभवने. हर्षद पाटील इथून मात्र बॅटिंग करताना पाहतोय. मितुलेश वारगडेने चांगली फलंदाजी केली आहे. षटकातला पुढचा बॉल राईट आर्मवरती विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक, ओ माय गॉड, सहसोपा झेल इथे मात्र ड्रॉप झाला. अशा कंडिशन्स मध्ये अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण पहा, जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र मिळतील त्या 2 धावा. फलंदाज एंड वरती होतील रनआउट. मितुलेश वारगडे बॅक टू द डगआउट. विकेट येताना आपण पाहिली. 2 धावेने टीमची धावसंख्या 38 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्या. टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 38 धावा या धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये महेश भोईर येत आहेत बॅटिंग करण्याकरिता. वैभव चांगली गोलंदाजी करतायत. षटकातला पुढचा बॉल असेल वैभवचा, सामना करेल अनुभवी खेळाडू आपण पाहतो या ठिकाणी.
अर्थातच महेश भोईर. यावेळीचा बॉल फुलर लेनचा सिली मिड ऑफ मध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल इथे कंप्लीट केली आहे. 39 धावा या धावफलकावरती आहेत. चेंडू क्रमांक 3 चा खेळ पूर्ण झालाय. अजून देखील षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत. स्लॉगर मध्ये वैभव चांगली गोलंदाजी करतात, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतात. आता 2 लेजंड क्रिकेटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, महेश भोईर आणि त्याच्या साथीने हर्षद पाटील. ही जुनी जोडी आहे. षटकातला पुढचा बॉल राईट मोर द विकेटने मार्गस्थ केला जाईल हर्षद पाटील साठी. यावेळी लॉफ्ट केला समोरच्या दिशेनं, स्टँड इन डिलिव्हर, ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, ठोकला षटकार. कडक फटका होता. 6 धावा, अगदी ओरपिच बॉल, स्टँड इन डिलिव्हर, बॉलला पाठवले 6 धावासाठी षटकार. 45 धावसंख्या 45. चला जुना चेंडू द्या. 45 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. आज आक्रमकतेने फलंदाजी केली जाते. येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने आक्रमण दाखवलंय. सुरुवातीला थोडीशी पडझड आपण पाहिली डावाची, परंतु मिडल ऑर्डर मध्ये मिथुलेशने डावाला सांभाळलं, चांगल्या पद्धतीने फलंदाजी केली. ते 3 षटकार टर्निंग पॉइंट ठरले या फर्स्ट इनिंग मध्ये. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. वैभवने आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु चौथा बॉल होता ना तो ओव्हरपिच होता. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय बॉलला. 1 धाव तर मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा मिळतील, जरूर मिळतील. आणि 2 धावेची टीमची धावसंख्या 47 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 47. अंतिम बॉल, काय रणनीती असेल अंतिम बॉल वरती जरूर मोठा फटका खेळला जाईल. इथे जो विजय होईल 47 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 47. अंतिम बॉल टार्गेट सेट केला जाईल. विजेता संघ खेळ दिगाशी संघाच्या अगेन्स्ट. यावेळेला मात्र पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय. काऊ कॉर्नर क्षेत्राकडे पहिली धाव वेगाने आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि धावसंख्या असेल 49. विजयासाठी 50 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. जय बजरंग स्पोर्ट वडवली या संघासमोर. फर्स्ट इनिंग इथे समाप्त झाली आहे आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल आपल्याला आवाज ऐकायला मिळेल सागर पष्टे सर यांचा. थँक्यू सो मच. आपण इथे पाहतोय दोस्ती ग्रुपचं आगमन होताना जनार्दन पष्टे तसेच विष्णू पष्टे आणि गुरुनाथ गवाळे यांचं इथे आगमन होत आहे. मी मंडळातर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. दरम्यान क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. जय बजरंग वडवली आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. दरम्यान पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे. जनार्दन पष्टे
विष्णू पष्टे तसेच गुरुनाथजी गवाळे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आता चाललेल्या पाहुण्यांसाठी दरम्यान चालू असलेला हा सामना जय बजरंग वडवली वर्सेस आई गावदेवी वडवली. एकाच गावातील दोन्ही संघ आज इथे एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत. दरम्यान पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 49 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आली होती ती आई गावदेवी वडवली संघाला आणि 50 धावांचं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू आणि 50 धावा. दरम्यान सलामीचे फलंदाज लगेचच मैदानात पाठवायचे आहेत. भावेश आणि रोहन याची सलामीची जोडी मैदानात जाताना 24 चेंडू आणि 50 धावा. विकी आणि रोहन 24 चेंडू आणि 50 धावा. दरम्यान यानंतर या सामन्यातला विजयी संघ खेळणार आहे दिघाशी संघासमोर. आजच्या दिवसातल्या क्वालिफायरचा सामना. दिघाशी संघ ऑलरेडी दाखल झाला आहे आजच्या दिवसाच्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये. दरम्यान चेंडू द्यायचा आहे. नरेशजी पष्टे आपण कुठेही जायचं नाहीये. आपली मित्रमंडळी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपली वाट बघतायत. पुन्हा एकदा रिव्हर्स गेअर टाकायचा आहे. दरम्यान वळूया सामन्याकडे. 24 चेंडू 50 धावा. गोलंदाजीसाठी हर्षद. सलामीची जोडी विकी आणि रोहन. स्ट्राईकला रोहन, नॉन स्ट्राईकला विकी. पॉवर प्लेचं हे षटक प्रगतीपथावर. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये. सामना सुरुवात करायची आहे. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय हर्षद टू रोहन. सुरेख चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. चेंडूचा टप्पा मात्र अगदी योग्य होता परंतु दिशेवर इथे नियंत्रण ठेवता आलं नाही. चेंडू निघून जातोय अवांतरच्या रूपाने. खातं उघडतंय ते जय बजरंग वडवली. आता मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता रोहन याचा. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूला आणि त्यामागे मात्र यशस्वी होताना दिसतोय हर्षद. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. आणि आता मात्र चेंडू बॅटची कडे घेऊन सरळ जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला हादरा बसतोय. जय बजरंग वडवली. रोहन बांधून तंबू मध्ये परततोय. दरम्यान इथे आगमन होत आहे अशोकजी काटेस्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे. ऑल न्यू मारुती फ्रान्सचे मालक अशोकजी काटेस्कर व्यासपीठावर विराजमान होत आहेत. दरम्यान वळूया सामन्याकडे.
आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सरळ निघून जातोय, वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी येतोय चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. 5 वर 24 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय. दरम्यान पुन्हा एकदा पुढचा चेंडू हर्षद याचा नीरज साठी. पुन्हा तोच प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय, चेंडू निघून जातो स्क्वेअर लेग सीमा पार 4 धावांसाठी. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नीरज याच्याकडून. तोड उत्तर दिलं जात आहे. पहिला चेंडू निर्धाव गेला होता, त्यानंतर मात्र रोहनची विकेट आली होती, त्यानंतर लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार ठोकण्यात यश आलं इथे नीरजाला. आता मात्र हर्षदच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला जातोय नीरज याच्याकडून. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. आणि आता जो फटका खेळला गेला होता नक्कीच एक सूर्यकुमार यादवच्या स्टाईल मध्ये चेंडू खेळला गेला होता. फाईन लेग सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. पुढचा चेंडू आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू निघून जातोय, वन बाउंस सीमा पार 4 धावांसाठी. इथे मात्र जशास तसं उत्तर दिलं जात आहे नीरज याच्याकडून. धावसंख्या वेगाने पुढे सरकतीये 13 वर. निर्धारित 4 षटकांमध्ये 50 धावांचं आव्हान घेऊन उतरला इथे जय बजरंग वडवली. आणि पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या पोहोचती होती 13 वर. एक गडी मात्र इथे गमावलाय रोहनच्या रूपाने. पहिल्या पॉवर प्लेचा षटकाचा खरपूस समाचार घेतला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला थोडंसं खतरनाक होऊ शकलं असतं विकीसाठी. अचूक फेकी असती तर नक्कीच विकी बाद होऊन तंबू मध्ये परतला असता. दरम्यान पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13. अजूनही 18 चेंडू आणि 37 धावा. 18 चेंडू आणि 37 धावा आपण जर विचार केला नक्कीच प्रति षटकामागे 12 ते 13 धावांचं लक्ष असणार आहे. दरम्यान उशीर करायचा नाहीये, लगेचच नवीन गोलंदाज राज. दरम्यान प्रथमच सामोरा जातोय. आता मात्र विकी राज टू विकी. आता मात्र एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. निर्धाव जातोय चेंडू. थोडासा कमबॅक करताना दिसतोय इथे आई गावदेवी वडवली. धावसंख्या झाली आहे 13. अजूनही 37 धावांची गरज. 17 चेंडू 37 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये.
14 वर. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 36 धावा. अतिशय रंगतदार असा हा सामना आई गावदेवी वडवली वर्सेस जय बजरंग वडवली. आणि आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. एक धाव तिथे. एक धाव तिथे पूर्ण होतीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकतीये. पंधरा. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राजाच्याकडून. लगातार ऑफ स्टंपच्या बाहेर मारा करण्याचा प्रयत्न केला जातोय राजाच्याकडून. फलंदाजाच्या स्विंग झोन पासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय चेंडूचा. आणि आता मात्र पुढचा चेंडू पुन्हा एकदा राजाचा नीरज साठी. आणि आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे कॉट बिहाइंड द विकेटची अपील केली जाते. पंच अपील फेटाळतायत. धावसंख्या स्थिरावली आहे 15 वर. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राज याच्याकडून. फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश आलंय. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलं. धावसंख्या होती 13. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही धावसंख्या आहे 15. 50 धावांचा पाठलाग करताना येथे जय बजरंग वडवली. आणि आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. प्री डिटरमाइंड फटका होता. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. त्याला मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव जातोय चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र फलंदाज दडपणाखाली येताना धावसंख्या स्थिरावली ती 15 वर. अजूनही 35 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स सीमा पार. चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 19. चेंडू द्यायचा आहे. आता मात्र धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 19. अजून 31 धावांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडूंमध्ये. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आव्हान निर्माण करू शकतोय ते जय बजरंग वडवली. दरम्यान राजाचा पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये राजाने. आणि आता मात्र इन द आर्क अँड आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलण्यात तिथे यश आलंय नीरजाला. चेंडू निघून जाते मिड विकेट सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होताना धावसंख्या झाली आहे ती 25. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धावा झालेल्या आहेत आणि 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. स्वयंसेवक बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. एकाच ठिकाणी थांबायचं नाहीये. अतिशय हाय व्होल्टेज मुकाबला आहे ते पाहायला मिळतोय आपल्याला. जय बजरंग वडवली आणि वीर आई गावदेवी वडवली या दोन संघांमध्ये.
गोलंदाजीसाठी आता मात्र वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय अभि. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय अभि. अभिच्या गोलंदाजीचा जर विचार केला तर नक्कीच स्लोअर वन आणि कटर चेंडूंवर त्याचा भर असतो. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. स्ट्राईकवर विकी, नॉन स्ट्राईकवर नीरज आणि या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलाय जय बजरंग वडवली संघाला. सुरेख फलंदाजी करताना नीरज. मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि गडी मात्र बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर अभि एक मोठा हादरा देतोय विकीच्या रूपाने. जय बजरंग वडवली संघाला क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. नवीन फलंदाज वैभव. आता मात्र 11 चेंडू 25 धावा. अकरा चेंडू आणि 25 धावा. पहिल्याच चेंडूवर एक मोठा आदरा देण्यात यश आलंय ते अभियाला. अजूनही सामना कोणत्याही संघाच्या बाजूने झुकू शकतो. आई गावदेवी वडवली, जय बजरंग वडवली. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, खेळून काढलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. एक धाव पळून काढण्यात यश येत आहे. दुसऱ्या धावेचा 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 27 अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 23 धावा. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव जातोय चेंडू. लेग कटर, ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय इथे अभियाच्या कडून. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय हवेमध्ये आणि गडी मात्र बाद होतोय. वैभवाची खेळी संपुष्टात येते. आता मात्र मयूर नवीन फलंदाज जातोय. या षटकामध्ये मात्र आई गावदेवी वडवली संघाने कमबॅक करताना दिसतोय इथे. 8 चेंडू आणि अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. चार चेंडूंमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात त्या अभियाने. परंतु अजूनही जय बजरंग वडवली संघाचा धडाडीचा फलंदाज नीरज मैदानात. षटकार चौकार त्यांनी ठोकलेले आहेत, परंतु स्ट्राईक पासून मात्र वंचित इथे या षटकामध्ये. एकही चेंडू खेळण्यात स्ट्राईक पासून दूर ठेवण्यात त्याला यश आलंय ते आई गावदेवी वडवली संघाच्या. आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिले धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. तर धाव संख्या 2 ने पुढे सरकतीये. धावसंख्या 29. अजून 21 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभियाचा मयूर साठी. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करण्यात यश आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मयूर याची खेळी ते संपुष्टात येते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान दिघाशी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. दिघाशी संघाचा कर्णधार यापुढील होणारा आजच्या दिवसाचा शेवटचा क्वालिफायरचा सामना दिघाशी आणि विजयी संघ सहा चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. अजूनही नीरज स्ट्राइक वर येत नाहीये. आठ चेंडू आणि 22 धावांवर खेळतोय नीरज. दरम्यान सलमान याचा आता मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. गडी मात्र बाद होतोय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर एक चौकार आणि एक षटकार खेचला होता नीरज याने. त्यानंतर मात्र स्ट्राइक पासून लांब आहे नीरज. बारा चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता होती. आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज सूरज. सलमान टू सूरज. निर्धाव जातोय चेंडू. मात्र सामना आई गावदेवी वडवली संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. दरम्यान दिघाशी संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलमान याचा. आता मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतो सलमान याच्याकडून. एकच धाव सूरज याच्याकडून. एक धाव मात्र तिथे पूर्ण होते. धावसंख्या 1 पुढे सरकते 31 वर. आता मात्र 3 चेंडू आणि 19 धावा. आता मात्र एक धाव पूर्ण होते आणि सामना जवळजवळ आई गावदेवी वडवली संघाच्या बाजूने झुकलेला दिसतोय. एक चांगली फाईट दिली होती जय बजरंग वडवली संघाने, परंतु शेवटपर्यंत त्यांना ती फाईट काही टिकवता आली नाही. आणि आता मात्र सामना दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हा टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव जातोय चेंडू. आणि यानंतर आजच्या दिवसाचा अंतिम क्वालिफायरचा सामना. दिघाशी संघ ऑलरेडी दाखल झालेला आहे. आणि आता मात्र चेंडू निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार येतोय, परंतु हा षटकार काही रोखू शकणार नाहीये आई गावदेवी वडवली संघाला आजच्या दिवसाच्या क्वालिफायरच्या सामन्यामध्ये धडक मारण्यापासून. नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. आई गावदेवी वडवली संघाचा कर्णधार आणि दिघाशी संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. पुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय प्रवीणजी शिंदे यांना. तर या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ सन्मान